नाशिकच्या कुंभमेळ्यामध्ये शैव आणि वैष्णव पंथीयांमधला वाद मिटावा अशी अपेक्षा हिंदू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष महंत अनिकेत शास्त्री यांनी व्यक्त केलंय। त्र्यंबकेश्वरच्या साधूंनी नाशिकमध्ये आणि नाशिकच्या साधूंनी त्र्यंबकेश्वरमध्ये एका पर्वणीला स्नान करावं अशी भूमिका त्यांनी घेतली आहे। यासाठी दोन्ही पंथीयांची भेट घेणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय। नाशिक आणि त्र्यंबकेश्वर इथल्या सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये शैव आणि वैष्णव आखाड्यांचे शाही स्नान वेगवेगळं होतं। 1790 मधल्या ऐतिहासिक संघर्षानंतर पेशव्यांनी वैष्णवांना नाशिकच्या रामकुंडावरती आणि पंचवटीमध्ये तर शैव आणि उदासीन आखाडे त्र्यंबकेश्वरच्या कुशावर्त तीर्थावरती स्नानाचं स्थान असल्याचं निश्चित केलं होतं। प्रशासकीय अधिकाऱ्यांनी धर्माच्या कामामध्ये ढवळाढवळ करू नये अशीही या अनुषंगाने मागणी होती। 300-400 वर्षापूर्वी काही कारणास्तव काही अडचणींमुळे हा मोठा वाद निर्माण झाला होता आणि त्याच्यामध्ये पेशव्यांनी मध्यस्थी करून शैव हे त्र्यंबकेश्वरी आणि वैष्णव हे नाशिकला शाही स्नान करतील, अमृत स्नान करतील असा निर्णय दिला होता। परंतु आज 300-400 वर्षानंतर आज तशी परिस्थिती नाहीये। आज आपलं संविधान अत्यंत प्रभावशाली आणि सक्षम आहे, त्यामुळे आता कुठेही असा वाद होणार नाही आणि साधू संत सुद्धा अत्यंत सिद्ध आणि अभ्यासू आणि तपस्वी आहेत, त्यामुळे ते सुद्धा वाद करणार नाही। त्यामुळे वैष्णवांनी एक शाही स्नान त्र्यंबकेश्वरी करावं आणि शैवांनी एक शाही स्नान नाशिकला करावं अशी आमचा समन्वय घडवण्यासाठी आमचा मानस आहे आणि तसा शुभ संकल्प आहे। नाशिकमध्ये होऊ घातलेला कुंभमेळा हा नाशिकसाठी अभिमानाचा सोहळा जरी असला तरी कुंभमेळ्याचं आयोजन हा रोजच्या वादाचा विषय झालाय। गणेशोत्सवामध्ये कुंभमेळ्याची जनजागृती करण्यासाठी महासिंहस्थ गणेश मंडळ स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय, पण यात प्रशासनाने सिंहस्थ कुंभमेळ्याचं महासिंहस्थ असं नामकरण केलंय आणि यातल्या महा या शब्दाला महंत अनिकेत शास्त्री यांनी आक्षेप घेतलाय। अनिकेत शास्त्री यांची नुकतीच हिंदू महासभेच्या धर्माचार्य प्रकोष्ठच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे। अधिकाऱ्यांनी साधू महंतांची चर्चा केली होती का? अधिकाऱ्यांना धर्माच्या बाबतीमध्ये निर्णय घेण्याचा अधिकार कोणी दिला? असं असेल तर अधिकाऱ्यांनी आता भगवं वस्त्र परिधान करून स्नान करणंच बाकी राहिलंय अशी संतप्त प्रतिक्रिया अनिकेत शास्त्रींनी दिली आहे। धर्मशास्त्रानुसार जे आपले पुराण आहे किंवा वैदिक वाङ्मय आहे त्यामध्ये सिंहस्थ कुंभमेळा हेच आपल्याला ऑथराइज वर्णन आपल्याला मिळतं। आपली भावना असू शकते की 80 वर्षानंतर त्रिखंड्या कुंभ स्वरूपात हा कुंभ होत आहे म्हणून याला महा नाव असं द्यावं, परंतु हे जे विशेषण आहेत हे जेव्हा अधिकारी परस्पर त्यांच्या मताने लावतात तेव्हा धर्मशास्त्र अभ्यासक जे अन्य पीठ आहेत भारतामध्ये त्यांचे जे अभ्यासक आहेत, शास्त्रार्थ विशारद लोक आहेत, मंडळी आहेत, जगद्गुरू शंकराचार्य आहेत, त्यांच्यापर्यंत महाराष्ट्र सरकारचा मेसेज फार चुकीचा जातो, अक्षरशः सरकारचा हसू होतं। त्यामुळे कृपया कोणीही अधिकाऱ्यांनी असा निर्णय घेऊ नये। दरम्यान नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे 7वा बळी गेलाय। खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातातील जखमीचा 24 दिवसांनी मृत्यू झालाय। दुचाकीच्या धडकेमध्ये जखमी झालेले दिलीप काळे यांचं निधन झालं। रिक्षाची वाट बघत थांबलेले असताना भरधाव दुचाकीनं त्यांना धडक दिली होती। रस्त्यावरच्या खड्ड्यामुळेच दुचाकीची दिलीप काळेंना धडक बसली होती।